मिड ऑन, मिड ऑफ, मिड विकेट, लॉन्ग ऑन, लॉन्ग ऑफ का खिलाड़ी जब विकेट कीपर बन जाए तो आप अंदाज़ा लगाइए कि ये टीम की स्ट्रेंथ क्या है। स्कोर 2 रन बगैर किसी नुकसान के। पहले बैटिंग करते हुए डॉक्टर खाड़े 11, जिसके कैप्टन है रवि विश्वकर्मा। डॉक्टर खाड़े साहब स्वयं हमारे साथ उपस्थित हैं, आपका स्वागत है। हाफ ट्रैकर बॉल और क्रीज में डीप जाकर खेल दिया, उछाल दिया है, कैच आउट का मौका यहां पर, और इसके साथ ही ये पहला आलीशान स्ट्रेट चौका 6 मारना, एड़ियों पर उन्नत होकर ये लेफ्टी राइटी कॉम्बिनेशन उस वक्त मैदान में उतरा है। स्कोर आगे बढ़ता हुआ 6 पर। इस बार हुक कर दिया और अपनी टीम के लिए चौका बुक कर दिया। बहुत ही भव्य और सजीला चौका। स्कोर 10 विदाउट एनी विकेट्स। 2 चौके लगा चुके हैं रोहित खरात। महाराष्ट्र के टेनिस क्रिकेट में, भारत के टेनिस क्रिकेट में रोहित खरात और रोहन खरात, ये 2 नाम हैं। रोहन खरात जो कि स्पिनर हैं और महाराष्ट्र प्रीमियर लीग जिन्होंने खेला। बहुत ही बेहतरीन बॉल, फुलर लेंथ की। राज सिंह बॉलिंग ऑलराउंडर है और काफ़ी सीखते रहते हैं। मुझे याद है जिस तरह से मीरा भाईंदर बिग बैश में उनकी बैटिंग और बॉलिंग रही थी। इस बार घूम घुमा के शॉट, शॉट ऑफ द मॉर्निंग, हवा में सैर सपाटे पर जाती हुई। टेनिक्स की बॉल है दोस्तों, और टेनिक्स है जहां खेल मस्ती है वहां। प्ले विथ टेनिक्स, टेनिस बॉल्स। आप देख रहे हैं इस क्रिकेट टूर्नामेंट का दूसरा मुकाबला। इसको लेकर आ रहे हैं अजिंक्य सानप और सनी 11, with best wishes from Ganesh Sanap all the way from California, US, North California Cricket Association, NCCA। NCCA ने दोस्तों कुछ साल पहले सुनील गावस्कर साहब को इनवाइट किया था और उनके साथ बहुत अच्छा प्रोग्राम आयोजित हुआ था। और गणेश सानप जी की मैं तारीफ करना चाहूँगा, यही बोरीवली से आगे बढ़े। बैटिंग पावर प्ले लिया जा चुका है दोस्तों। ये कुछ दिन पहले ये ग्राउंड खेलने की कंडीशन में नहीं था, लेकिन अजिंक्य सानप का सपना है कि बोरीवली में मैं बेस्ट क्रिकेट दूंगा। पूरा मैदान राबिट, ग्राउंड को क्लियर किया, सीमेंट का पिच बनाया, ग्राउंड को अच्छे से लेवल किया गया, और आज ये मैदान खेलने की स्थिति में अगर बना है तो अजिंक्य सानप का विजन, उनका मिशन और सनी 11 और उनके टीम मेंबर्स की मेहनत के जरिए ये टूर्नामेंट हो रहा है। 2.5 लाख का टूर्नामेंट मुंबई में बहुत दिन बाद हो रहा है। मैं आशा करता हूं कि दूसरे ऑर्गेनाइजर्स कांदिवली, मलाड, गोरेगांव, जोगेश्वरी, अंधेरी, पार्ला, घाटकोपर, सायन, कुर्ला, यहाँ भी लोग आगे आएंगे। ज़रूरी नहीं कि हर आदमी 5 लाख, 10 लाख, 20 लाख का टूर्नामेंट खेल पाए, लेकिन 1 लाख, 2 लाख के टूर्नामेंट का सुवर्ण युग मुंबई में अगर आ गया तो मुंबई फिर से अपने वैभव पर विराजमान हो जाएगी। प्रतीक गारिया नए ओवर की शुरुआत, यहां पर नो बॉल और फ्री हिट। इनकी भी बॉलिंग का चर्चा रहा था मीरा भाईंदर बिग बैश में। कुछ अच्छे टूर्नामेंट मुंबई में होने चाहिए, जैसे सुप्रीमो 9 से 13 अप्रैल होने जा रहा है। हर साल हम प्रहार चषक देखते हैं गोरेगांव में, फिर
राजेंद्र सानप, ये टूर्नामेंट भी अब ऊपर आ रहा है। फ्रीड की बॉल, स्टैंड एंड डिलीवर, लॉन्ग ऑफ के ऊपर से जाने वाला ये बेहतरीन चौका। व्हाट अ टाइमिंग। हमारे बोरीवली खुशकिस्मती है कि 8 और 9 फरवरी को बोरीवली प्रीमियर लीग होने जा रहा है पहली बार, और जरूर अपना रजिस्ट्रेशन करें। और रविवार को यहां पर आप देखेंगे बेस्ट ऑफ चारकोप वर्सेस बेस्ट ऑफ गोराई। प्रतीक गारिया की अगली गेंद, इस बार सहवाग का शॉट, वाकई में सहवाग की याद दिला दी। एक्स्ट्रा कवर बाउंड्री के बाहर, एक्स्ट्रा ऑर्डिनरी चौका। सहवाग को बहुत कम मौके मिले हैं, लेकिन ऐसे खिलाड़ी आने चाहिए आगे। सहवाग को देखकर मुझे राहत इंदौरी साहब का एक शेर याद आ गया, और जिस तरह वो बैटिंग कर रहे हैं, मुझ में कितने राज है बतलाऊं क्या, मुझ में कितने राज है बतलाऊं क्या, एक मुद्दत से बंद हूं, खुल जाऊं क्या। और सहवाग खुल गया। अभी स्कोर आगे बढ़ता हुआ पहुंचा है 25 पर। प्रतीक घारे के इस ओवर में बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी का मुजाहरा पेश करते हुए जितेश चौहान यानी कि सहवाग। इस बार थोड़ी धीमी बॉल थी, रिस्की रन लेने का प्रयास है, पूरा कर लेंगे ऐसा लग रहा है। और अब वाइड बॉल यानी कि एक्स्ट्रा बॉल, एक्स्ट्रा रन, सब कुछ सही चलता हुआ डॉक्टर खाड़े 11 के लिए। डॉक्टर खाड़े भी ऐसे डॉक्टर हैं, आपको जैसी दवाई चाहिए वो देते हैं। आयुर्वेदिक चाहिए तो आयुर्वेदिक, एलोपैथिक चाहिए तो एलोपैथिक, होम्योपैथिक चाहिए तो होम्योपैथिक, यूनानी चाहिए तो यूनानी। 27 विदाउट एनी विकेट्स। बहुत बड़ी तकलीफ में इस वक्त मुंबई किंग्स क्रिकेट लाइफ एकेडमी रॉयल वॉरियर्स। वेल लेफ्ट, वाइड बॉल। फोर्स वन यूट्यूब चैनल पर इसका सीधा प्रसारण आप देख रहे हैं। इस प्रतियोगिता में आज हमारे साथ कमेंटेटर राजेश कुड़े जुड़े हुए हैं। आर के चारकोप गोराई की ऐसी आवाज़ जिसने आपके कानों में मिश्री भरी मीठी कमेंट्री पहुंचाई। क्रिकेट हो, कबड्डी हो और भी अन्य खेलों में आपकी सेवा करता हुआ राजेश। 2 कदम आगे अगर ड्राइव किया है। यहाँ पर रोहित खरात की भी तारीफ करना चाहूँगा क्योंकि उनके पार्टनर अच्छा खेल रहे हैं, ज़्यादा अवसर उनको दिया जा रहा है। अवसर छोटा हो या बड़ा ये मायने नहीं रखता, परिणाम विलक्षण होते हैं। और अपने बल्लेबाजी में ओत प्रोत होकर खेलता हुआ सहवाग, 29 विदाउट एनी विकेट्स। इस बार व्हाट अ शॉट, रॉकेट हिट, और बॉल सीधा कमेंट्री बॉक्स के सामने लैंड होती हुई हमारे एक दर्शक के बूट पर लगी और वो भी लंगड़ी करने लगे। हॉट शॉट, 6 रन।
41 without any wickets after 2 overs. 15 runs of the first over, 25 of the second over. We welcome all the viewers here at General Arun Kumar Vaidya ground at MHB Gorai, Borivali West in Mumbai, which is the center stage of Mumbai tennis cricket. 16 teams are participating in this knockout format, and there will be one champion who will be crowned on Sunday evening. Winner gets a purse of 2.5 lakhs rupees. Runner-up gets 1.5 lakh rupees. Best batter gets 5,000. Best bowler gets 5,000. Player of the tournament gets 10,000. And they get an exclusive bat. Best batter and player of the tournament gets an exclusive bat from Pressy Exclusive Sports Shoppy. Mr. Vijay Nayyar, that's Pressy uncle, and Nitin Nayyar, Sunny. So change in the bowling as Ashish Kanaugia gets ready to bowl next over. Ashish Kanaugia, an excellent all-rounder in rubber ball, tennis ball and leather ball cricket. One of the best all-rounders. If I have to name 5 best all-rounders in Mumbai right now, certainly players like Aishwarya Surve would form part of that. Rahul Jogadia, Ashish Kanaugia, these are few cricketers who are best all-rounders. Starts with a fresh over, no ball. I think he couldn't quite maintain his balance and fell down. No ball, free hit. We have already seen a couple of no balls in this innings, and it will be very interesting. Mumbai Kings Cricket Life Academy would need to bowl out of their skins. Knockout format doesn't give you that margin of error. One mistake and you are out of the tournament. So free hit declared by Mahesh Makwana as Jitesh Chauhan takes the strike. Half tracker ball, wanted to go for a big heave and misses it. Lovely lifter ball by Ashish Kanaugia. Doesn't have a great height. Mumbai bowlers making big waves. Surya Naidu, Surya Maniratnam, these are few cricketers whom you will hear. Krishna, Harshad Sool, Rohit Mane, Visharad Pagare, these are few cricketers who are the next gen cricketers. Now that's a mistimed stroke, but no one will be able to catch it. Lens in safe zone, they are trying to convert it into 2, but finally Rohit Kharat telling his partner not to take risk against Macmillan Govind, who has got a wonderful throwing arm. 44. Score 44 without any wickets. You are watching Rajendra Sanab Memorial Cricket Tournament, 9th year, 9 editions, and every year the tournament has grown up. It's a brainchild of Ajinkya Sanap, and of course he is supported very well by his uncle, Mr. Ganesh Sanap. Right arm round, wanted to go for a switch it. Chance of a run out, and I think it will be interesting. Ashish Kanaugia had a great throw towards the stumps, but Mahesh Makwana thought it otherwise. There are no reviews in this tournament, and that is where the umpiring skills come into place. We see almost 9 out of the 10 tournaments will have reviews these days, and umpires tend to rely on the third umpire. But तर आताच आपल्यामध्ये शुभागमन झालंय. आमदार प्रकाश दादा सुर्वे यांचं आगमन होईल थोड्याच वेळात. Look at that shot towards the extra cover. Brilliant pickup by Pranay Kohli and stops the ball. Pranay Kohli again a fantastic all-rounder. Scoreline now 48. थोड्याच वेळात आपल्यामध्ये मागठाणे विधानसभेचे कार्यसम्राट आमदार प्रकाशदादा सुर्वे यांचं आगमन होणार आहे. त्यांच्या आगमनासाठी स्वागत उत्सुक आहेत अजिंक्य सानप आणि सनी 11. Kanaugia comes round the wicket, lower full toss ball and driven nicely by Rohit Kharat. He is a silent performer. If you look at Jitesh and Rohit, it's like a fire and ice. Jitesh is a fire and Rohit Kharat is an ice. 49. Score 49 without any wickets. We are in over number 3.
We welcome all the viewers wherever they are watching it live on Force One YouTube channel. Please do like and share and subscribe to this channel. Oh, trying to go for a ram shot, and it's a no ball. Kanojia struggling with his run up. Went past the bowling crease and Mahesh Makwana. तर सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आपल्यामध्ये आत्ताच शुभागमन झालं आहे. मागाठाणे विधानसभेचे कार्यसम्राट लोकप्रिय आमदार सन्मान्य प्रकाशदादा सुर्वे. धावसंख्या झाली आहे 50. इट्स 51. सुस्वागतम. असते तशी प्रकाशदादा यांच्या करिअरमध्ये हॅट्रिक झालेली आहे आणि मागाठाणेला लाभलेले एक असे कार्यसम्राट आमदार म्हणून ज्यांची ओळख आहे. मनाने दिलदार, वागणे जबाबदार, कामात खबरदार, दिसणे रुबाबदार असे आहेत आमचे आमदार प्रकाशदादा सुर्वे. आज ज्या पद्धतीने मला अजूनही आठवते कोरोनाच्या वेळी माझी मुलं शाळेत होती आणि त्यावेळेला त्यांची फीज कमी करण्यासाठी आम्ही त्यांच्या ऑफिसमध्ये गेलेलो आणि त्यांनी दिलेलं वचन निभावलं आणि ठाकूर शाळेच्या विश्वस्तांना पत्र लिहिला आणि भरपूर पालकांची फी कमी झाली. म्हणजे ते मी अनुभवलं आहे प्रकाशदादा. आणि म्हणून आज आपलं आगमन इथे आमच्यासाठी खरोखर दुग्ध शर्करा योग आहे. हॅट्रिक आमदार म्हणून साहेब आज आपण महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये मागाठाणेचं नेतृत्व करताय आणि आज या स्पर्धेच्या निमित्ताने साहेब आपला एक भव्य सत्कार आम्ही आता घेत आहोत आणि शिवसेनेला शिखरावर नेण्यासाठी आज सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब जे मेहनत घेत आहेत आणि आपण जे कार्य करत आहात सर, खूप खूप धन्यवाद. कधी तुम्ही ठाकूर विलेजला, मागाठाणेला, समतानगरला जाऊन बघा जे कामं आज होत आहेत. म्हणजे खेळाचे कार्यक्रम, सांस्कृतिक कार्यक्रम, हळदी कुंकू, दहीहंडी, आपले सर्व उत्सव आणि प्राणप्रश्नांची जाणीव असणारे आमदार आपल्याला भेटले. ते आपल्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे. खूप खूप धन्यवाद प्रकाशजी. आणि आज आमच्यासाठी हा खूप आनंदाचा क्षण आहे. आपली उपस्थिती आज आम्हा सर्व कार्यकर्त्यांसाठी एक मोठं प्रोत्साहन आहे. अजिंक्य सानप यांच्या जोडीला आज सर्व कार्यकर्ते साहेबांचं स्वागत आणि सत्कार करतायत. खूप खूप धन्यवाद. नवीन षटकाला सुरुवात होत आहे आणि अमेय हा गोलंदाज आहे. राजेंद्र सानप मेमोरियल कप 9वं पर्व, ज्या पर्वावर आहे सर्वांना गर्व. आणि आज लोकोपयोगी कार्य करणारं सरकार आहे आणि त्या दमदार कामगिरी हॅट्रिक आमदार प्रकाशदादा सुर्वे. यावेळेला चेंडूला पुल केलंय इन दी आर्क, आउट ऑफ द पार्क. रस्त्यावर जाऊन चेंडू थांबतोय. 6 धावा. ग्रेट शॉट.
बाद झालाय, चांगला झेल टिपण्यात आलाय आउटफील्डमध्ये. चेतन यांनी टिपलेला झेल आणि बाद होऊन परततोय तो सेहवाग. बट व्हॉट एन इनिंग्स, 29 रन्स, वादळी खेळी. आणि आता मैदानामध्ये उतरतोय रवी विश्वकर्मा, बव्वा. बोरिवली बॉयज संघाचं ज्याने प्रतिनिधित्व केलं आज, योगेश जगताप, रवी विश्वकर्मा, रऊफ, राम, सौरभ, रजनीश, चक्र, रणजित वैती असे भरपूर खेळाडू बोरिवली बॉयजनी दिले. त्यातला रवी विश्वकर्मा म्हणजेच बव्वा. बव्वाचं तुम्ही प्रदर्शन जर बघितलं, हार्ड हिटर फलंदाज. आणि आता स्प्रोलिंग कपचं पहिलं पारितोषिक त्याने पटकावलं. मुंबईमध्ये आज तालुका वाईज, स्टेशन वाईज स्पर्धा सुरू झालेत. हे चांगली बाब आहे मुंबईच्या क्रिकेटचा उत्कर्षासाठी. धावसंख्या 61, एक बाद. 61 for 1, fourth over in progress. We switch back to English commentary for our viewers all over the world. Amey bowls an over-pitch delivery and that travels at a lightning pace. This will be fantastic four. That travel above the head of extra cover fielder. Ravi Vishwakarma is a great fighter and likes to take the attack back to the opposition. The way he played that right from the middle of the bat, hitting the sweet spot. 65 for 1. Again this time clearing the fence right on the building of Borivali Sports and Cultural Center. That's a biggie wiggy. 6 runs. It's a feisty day of runs. The sweet taste. Ball hitting the sweet spot. A brilliant cover drive and then a lofted straight stroke speaks volumes about the ability, the skill of Ravi Vishwakarma. Now that's a captain shot of the morning. That's huge, gigantic 6. And it's 77 runs. Dr. Khade 11 giving the right kind of prescription to the bowlers of Mumbai Kings Cricket Life Academy, Royal Warriors. Last 2 overs remaining and this is not going to be easy. They must take wickets. That's the only way to contain the batting team as Ashish Kanojia gets another over. Ashraf Khan knows the situation very well. He has passed through such kind of situations n number of times in life. But this is a different ball game. General Arun Kumar Vaidya, ground is a perfect ground with a huge boundary. And the way 10x ball is behaving, and cement pitch is a batter friendly pitch, popularly known as belter, and it will be interesting to chase runs on the belter. Now another huge hit. Will this be taken? Yes, it is. So finally Ashish Kanojia is able to break the hoodoo and they are able to get wicket number 2. Rohit Kharat departs.
Vishwakarma. Now this is a golden chance for Mumbai Kings Cricket Life Academy. They have got life. They have got some oxygen to fight. They are a heavily batting side. Not to forget Ashraf Khan, Pranay Kohli, Ashish Kanaujiya, Raj Singh. They all can hit ball out of the park, but they need to stop runs because chasing 100 runs on this pitch is not going to be easy. But yes, chasing 70, 75, it's possible. Kanaujiya to Vishwakarma, that ball shaping away from the left-hander, collected with soft hands by Ashraf Khan behind the stumps. You are watching Rajendra Sanab Memorial Trophy 2025. This is a 9th edition, brought to you by Ajinkya Sanab and Sunny 11, with best wishes from Mr. Ganesh Sanab. Lifter ball. Now such kind of bowling is required. That was just like a cobra coiling its head. Hitesh Vishwakarma, known for some brilliant innings. Over pitch ball, it's high in the air, and at extra cover, finally the ball is stopped. Vishwakarma wanted second run, but very rightly sent by Ravi Vishwakarma. 78 for 2, we are in over number 5. This is relatively a good over by Ashish Kanaujiya. He's struggling with his run-up. He fell down a couple of times. But sooner the better, he will have to get into the rhythm. Now that was close to the body and landed in safe zone. Batter gets 2. 80 for the loss of 2 wickets. First wicket fell on 61, second on 77. 26 by Rohit Kharat and Jitesh Sehwag scored 29. Both the wickets by way of catch-outs. One catch taken by Chetan and another one taken by Macmillan Govind in the outfield. Now that's up in the air. Will this be another catch? Macmillan Govind, you can depend on him. He's Mr. Dependable in the fielding. And Kanaujiya gets another wicket as Ravi Vishwakarma gets out, caught by Macmillan Govind, and score is 80 for the loss of 3 wickets after 5. चोटी के तीनों बल्लेबाजों ने बहुत अच्छा काम किया है. केवल 3 रन का ओवर यहां पर किया गया उनके द्वारा. नए बैटर अमोल कांगड़े. अमोल कांगड़े आप फेसबुक में जाके सर्च करें, काफी एक्टिव है अपने फेसबुक पेज पर. आखिरी ओवर करेंगे राज सिंह. इस मैच की विजेता टीम को तुरंत अपना क्वार्टर फाइनल मैच खेलना होगा, जहां पर उनका मुकाबला होगा जय श्री राम से. ध्रुव शर्मा ने पहले ही मैच में 4 विकेटें ली. प्रमेय पटेल ने ट्रिपल विकेट मेडन और उसकी बदौलत बहुत जबरदस्त बल्लेबाजी करते हुए मुकाबला जीता था जय श्री राम ने. एक रन यहां पर लेते हुए लेफ्टी बैटर हितेश विश्वकर्मा. कई अच्छे क्रिकेटर्स इस वक्त मुंबई में खेल रहे हैं. सुमित आउटी, इनका नाम जरूर मैं लेना चाहूंगा. राहुल वराड़कर, गिरीश कोचेकर, विक्रोलियंस को आप इस टूर्नामेंट में देखने जा रहे हैं. हुजैर को आप देखेंगे. बहुत बड़े बड़े प्लेयर्स को मौका दिया गया है.
बिलाल शेख जूनियर, फिरोज, कई प्लेयर्स को आप देखेंगे। अशरफ खान स्वयं आज है हमारे साथ। राज सिंह की अगली गेंद इस बार हुक करने का प्रयास है, बॉल पीछे गई शॉर्ट स्टॉप पर। जो बल्लेबाजी का अंदाज रहा है वो बहुत जबरदस्त रहा है। क्या बैटिंग की आज सहवाग ने और फिर रोहित खरात ने, और बउआ ने बनाए 18। टॉप के ऑर्डर को रन बनाते हुए देखना ये कोई भी कैप्टन चाहेगा। पहला 61, दूसरा 77, तीसरा 80, ये 3 पार्टनरशिप रही। पहले 2 विकेट के लिए जो पार्टनरशिप रही उसने बुनियाद रखी, उसके ऊपर रनों का टावर अब बन रहा है। इस बार बेहतर बॉल थी, टेक ऑफ लेती हुई कंधे के बाजू से चली गई अशरफ खान के पास। बहुत अच्छी बॉलिंग कर रहे हैं राज सिंह। अगर आगरा में ताज है तो हमारे पास राज है, और राज का राज 22 यार्ड पर। ये ओवर में अच्छी बॉलिंग, और यहां पर बल्ले का मोटा सिरा और राज सिंह को मिलती हुई विकेट। आउट हो गए हितेश विश्वकर्मा रनों पर ब्रेक लगाते हुए। अब यहां पर मुंबई किंग्स क्रिकेट लाइफ एकेडमी रॉयल वॉरियर्स। और जब आप अपने इलाके के प्लेयर्स को लेकर मैदान में उतरते हैं तो आपका बॉडी लैंग्वेज बहुत अलग होता है। जब खिलाड़ियों को इंपोर्ट एक्सपोर्ट किया जाता है तो फिर उनका कॉम्बिनेशन कभी बैठता है कभी नहीं बैठता है। हारो जीतों की दुनिया में इंपोर्ट एक्सपोर्ट ज़्यादा अच्छा नहीं है, लेकिन अगर आप अपना यूनिट लेकर चलते हैं तो चाहे फिर हारो चाहे फिर जीतो, मौजा ही मौजा। संदीप यादव आते ही उन्होंने उठा दिया है गेंद के नीचे, फाइन लेग पर आता हुआ कैच छूट गया, और यहां पर 2 रन लेते हुए संदीप यादव 2 रन से स्कोर आगे बढ़ेगा। 84 पर पहुंचा, 84 फॉर द लॉस ऑफ 4 विकेट्स। अच्छी वापसी आखिरी 2 ओवर में जरूर की है मुंबई किंग्स क्रिकेट लाइफ एकेडमी। राजा की सल्तनत को बहुत बड़ी चुनौती डॉक्टर खाड़े 11 ने दी थी, और डॉक्टर खाड़े 11 यहां से 90 तक पहुंचने का प्रयास जरूर करना होगा। एक और बेहतर बॉल राज सिंह की, और यहां पर 6 ओवर का खेल समाप्त होता हुआ फाइनल स्कोर अगर हम देखें तो इट्स 84 एंड 85 इज द टारगेट टू विन द मैच। आइए चलेंगे अब मैन ऑफ द मैच अवार्ड के लिए। आज के पहले मैच के मैन ऑफ द मैच है ध्रुव शर्मा। ध्रुव शर्मा जरा मंच पे आ जाए प्लीज। वेलकम ध्रुव शर्मा। 2 overs 10 runs and 4 wickets, उनको मैन ऑफ द मैच अवार्ड दिया जाएगा। चैनल के करता धरता है, उनके द्वारा एक बहुत बढ़िया सुवेनियर क्रिकेट बैट है और एक कैप है। ध्रुव शर्मा, कॉन्ग्रेचुलेशंस। सीमेंट के पिच पे, मिट्टी के पिच पे, 2 में से कौन सी बॉलिंग आप ज़्यादा प्रेफर करते हैं?
सर डालना तो मुझे सब जगह अच्छा लगता है, बट सीमेंट प्रेफरेबली क्योंकि तेज रहती है, एफर्ट कम लगाना पड़ता है। आपको लगा जो 4 विकेट नहीं हो पाया, लेकिन अगले मैच में मौका है 5 विकेट पूरा करने का। जिस तरह से ये टूर्नामेंट ऑर्गेनाइज किया गया, आज मुंबई में टूर्नामेंट कम हो रहे हैं, प्लेयर्स को प्लेटफॉर्म कम मिल रहा है, ऐसे में 2.5 लाख का टूर्नामेंट खेलना एक इट्स अ गोल्डन अपॉर्चुनिटी। आप अपने आप को किस तरह देखते हैं इस टूर्नामेंट में, और ये टूर्नामेंट के बारे में क्या कहना चाहेंगे? सर टूर्नामेंट, और ये मेरे लिए जैसा आपने बोला को दिखाने के लिए कि मैं भी हूँ, मुंबई में खेल सकता हूँ क्रिकेट अच्छा। बहुत बड़ी बात इन्होंने कही है। और दोस्तों, इनको भूलिएगा मत, यह है ध्रुव शर्मा। आपने ईशांत शर्मा देखा, रोहित शर्मा देखा, कर्ण शर्मा देखा, मोहित शर्मा देखा, आपने अनुष्का शर्मा को देखा, अब देखिए ध्रुव शर्मा। विकेट लेना है जिसका कर्मा, वो है ध्रुव शर्मा। ध्रुव, आपके लिए एक शेर अर्ज करना चाहूँगा। राहत इंदौरी साहब और मुनव्वर राणा साहब का मैं मुरीद हूँ। मुनव्वर राणा साहब का एक शेर है, कलंदर संगे मरमर के मकानों में नहीं मिलता, कलंदर संगे मरमर के मकानों में नहीं मिलता, असली घी बनिए की दुकान में नहीं मिलता। सो ध्रुव शर्मा, आप असली घी की तरह है और आगे बढ़ते रहिए। चलेंगे अब राजेश कुळे के पास। धन्यवाद। धन्यवाद, थँक्यू सर। दुपारच्या सत्रात पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत। आपण पाहत आहोत राजेंद्र सानप मेमोरियल ट्रॉफी 2025, नवं वर्ष नवं पर्व। सुरुवातीला दुसरा सामना आपण पाहतोय डॉक्टर खाडे 11 विरुद्ध मुंबई किंग्स क्रिकेट लाईफ अकॅडमी रॉयल वॉरियर्स। प्रत्येक जे आपण पाहतोय या स्पर्धेतला सर्वोत्कृष्ट फलंदाज आणि मॅन ऑफ द सिरीज यांसाठी प्रेसी अंकल यांच्याकडून, प्रेसी स्पोर्ट्स यांच्याकडून बॅट आपण पाहणार आहोत। आणि 36 चेंडूमध्ये 85 धावांचं लक्ष्य। पहिलं वर्ष मला आठवतं आहे अजिंक्य सानप यांच्या माध्यमातून आणि गणेश सानप सर उपस्थित होते आणि त्यावेळेस 89 धावा चेस करण्यात आल्या होत्या, जेव्हा सागर कुरार हा संघ सेमीफायनलमध्ये खेळत होता। समोर आपण पाहिलं तर निश्चितच जिया 11 या संघाविरुद्ध त्यांनी त्या चेस केल्या होत्या, ज्यावेळेस पिंटू परछाने जबरदस्त बॅटिंग केली होती। सागर कारवाची गोलंदाजी, मात्र 18 चेंडूमध्ये 49 धावा रोहित नार्वेकर चतुर यांनी केल्या होत्या। रॉफ त्या मॅचमध्ये होते, संतोष सक्सेना होते, रोहन सावंतने शेवटचं निर्णायक षटक टाकलं होतं, जे आत्ता आपण पाहिलं। मगाशी असं वाटलं होतं शेवटच्या 2 ओव्हरमध्ये किमान 15 ते 20 धावा निघाल्या तरीसुद्धा 95 ते 100 धावांचा पल्ला गाठू शकतात। मात्र चांगले षटक आशिष कनोजिया आणि त्यानंतर राज सिंग अमय थोडासा निश्चितच महागडा ठरला, मात्र कमबॅक करावं लागेल ज्या प्रकारची बॅटिंग लाईनअप या संघाकडे। मगाशी मी म्हटलं की डावकुरे फलंदाजांची बोलबाला या मैदानावर राहिलेला रोहित नार्वेकर असेल, त्यानंतर एनडी अशरफ, ज्यावेळेस उमर 11 जिंकले त्यावर्षी सिरीजचा पुरस्कार विजेता खेळाडू ठरला होता आणि तोच आपल्याला एनडी अशरफ खान याला पाहायला मिळतंय। पहिल्या पर्वाचा विजेता संघ होता सँडी एस पी आणि त्या संघातील सुमित ढेकळे, ज्यांनी 14 चेंडूमध्ये 54 धावा, अजूनही तो अबाधित रेकॉर्ड आहे। तिसऱ्या पर्वामध्ये थॉमस डायस याला आपण पाहिलं जबरदस्त शतक, अर्धशतक झळकवताना, आणि सोबत जोडी आपण पाहतोय समाधान अहिरकर, मॅन फ्रॉम वर्सोवा अंधेरी। समाधान अहिरकर जर आपण पाहिलं तर ओमकार तांडेल, आतिश या संघातून वर्सोवा प्रीमियर लीग देखील गेल्या वर्षी जी संपन्न झाली वर्सोवा स्पोर्ट्स क्लबच्या माध्यमातून, स्वतः उमर देखील त्या स्पर्धेमध्ये आपण पाहिले। गुड्डू सिंह, आपका भी हार्दिक स्वागत। चिकुवाड़ी के और एक टूर्नामेंट के निश्चित तौर पर जहाँ जहाँ टूर्नामेंट बड़ी होते हैं, निश्चित तौर पर एक स्पेक्टेटर के तौर पर भी इनका हार्दिक स्वागत हम करेंगे। So warm welcome to all the viewers and spectators. We are watching Rajendra Saanap Memorial Trophy, the 9th edition here at General Arun Kumar Vaidya Ground, MHB Colony, Borivali West. The match is going on between second Mumbai Kings Cricket Life Academy Royal Warriors versus Dr. Khade 11, and Dr. Khade 11 scored at 85 runs. So 86 is the target. They're chasing the team. Good batting lineup as far as the team Mumbai Kings Life Cricket Life Academy Royal Warriors concerned. Samadhan Hekar, the opener batter, is on strike. Non-striker Ashraf Khan, and the first bowler, right arm over the wicket, who start the proceeding from the commentary box in 85 or 86. 85 is the target. And first bowler, Shrikant, right arm over the wicket in the first power play. First delivery outside the off stump, just waiting for that signal of umpire, and just umpire moves here, and it's another single and wide. So 2 runs
with the help of extra. The start the proceeding of the inning score 2. मी सांगू इच्छितो ओमकार 11 आयोजित आशिष यादव स्मृती चषक भव्य ओरम क्रिकेट टूर्नामेंट 19 तारखेला रविवारी आहे. प्रबोधन क्रीडा भवन गोरेगाव या ठिकाणी. प्रथम पारितोषिक 50,000, द्वितीय पारितोषिक 30,000 प्रोलिंगच्या माध्यमातून लाईव्ह पाहू शकता. उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज मालिकेवर बक्षीस आहेत. विनीत खानदेशी, गोटू, ओमकार परब आणि उमेद देसाई जे या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचं देखील हार्दिक स्वागत. त्याचप्रमाणे 1 आणि 2 तारखेला चारकोप या ठिकाणी लाख मोलाची स्पर्धा. 1 आणि 2 फेब्रुवारी किंग स्पोर्ट्स आयोजित त्या स्पर्धेचं आयोजन आहे. नगरसेवक चषक. पुढचा चेंडू श्रीकांत. शॉर्ट चेंडू आणि निश्चितपणे आपला आवडता फटका आणि चेंडू फुल पॉवरफुल हा येतोय. 1 बाउंस चौकार. 1 चेंडू धावसंख्या 6. What a start by left-hand batsman. Every time when he comes to bat in this ground, everywhere really looking for the big one. And the first one boundary. Next one, it's a really good ball. Right comeback by bowler Shrikant. It's a off-cutter delivery for the left-hand batsman. Not exactly middle of the bat. It's a dot delivery. So 2 deliveries bowled by Shrikant in the first over. Mandatory power play is going on. Next one, round the wicket. Oh, it's a really high and some another flat. Taking him. सुमित डेकले हो, रोहित नार्वेकर हो, एनडी अशरफ हो, इसी ग्राउंड पर राकेश प्रभु ने भी जब जीते थी टीम प्रभा देवी और ताई पैकर्स ने जब इस मुकाबले को जब 5वें नहीं 6ठे साल जीते थे उस समय भी बहुत बढ़िया प्रदर्शन. व्हाट अ शॉट, पुल और पावरफुल, आयरन एंड सम, गगनचुंबी, लेकिन अंदर आई है. देखिए लगकर गेंद अंदर आई है तो दौड़कर यहाँ पर पूरे किए 2 रन. प्रीतम परब के बारे में बहुत सारी बातें हमने की थी सेकेंड और थर्ड एडिशन में जब उन्होंने 34-39 रन बनाए थे. और लेग साइड में जो आप पेड़ देख रहे हो वहाँ पर लगकर गेंद अंदर रुकी हुई थी. 7वां पर्व जब था विक्रोलियंस के शशिकांत कदम ने जो पारी खेली थी उस समय भी यही हुआ था. अगली गेंद ऑफ स्टंप पर वेल लेफ्ट किया लेकिन सीधे निकल गए विकेट कीपर के हाथों में जहाँ पर रवि है. रन संख्या देखिए 14 रन बने हैं. पहले दौर की बात किए तो 41 रन थे जो बल्लेबाजी की थी यही टीम जिन्होंने अच्छा स्टार्ट दिया था. लेकिन देखेंगे श्रीकांत की गेंद और अपना मनपसंद स्ट्रोक स्लॉग स्वीप, घुटना टेक तमाशा देख स्लॉग स्वीप खेलने के लिए गए लेकिन टाइम नहीं कर पाए. और पहले ओवर की समाप्ति रन संख्या 15 रन. जीतने के लिए रन बनाने हैं टोटल 85 बनाने हैं. पहले ओवर की समाप्ति के बाद 15 रन. पावर प्ले का एक ओवर रहेगा जिस ओवर में निश्चित तौर पर वो ट्राई करेंगे. लेकिन गेंदबाजी के लिए देखिए जिस तरह से योगेश ये ऐसे गेंदबाज हैं ये यहाँ पर गेंदबाजी कर सकते हैं. लेकिन गेंदबाजी के लिए मोर्चा कौन संभालेंगे जिन पर बहुत कुछ दारोमदार होगी. कोणता गोलंदाज येणार आणि गोलंदाजीवर खूप काय अवलंबून असेल. गेल्या वर्षी जर आपण पाहिलं तर दीपक शाह मेमोरियल ट्रॉफी या स्पर्धेमध्ये पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये देखील याच मैदानावर 100चा पल्ला देखील चेज झाला होता आणि पॉवर प्ले घेण्यात आलेला आहे. त्यामुळे निश्चितच पॉवर प्लेमध्ये अमोल येतोय का, अमोल गोलंदाजीसाठी येतोय. आणि पहिल्या पर्वाचा मगाशी जसा उल्लेख केला मी की 89 चेज झाले होते आणि खूप चांगल्या प्रकारची बॅटिंग या मैदानावर आपण श्रेयस इंदुलकरला जबरदस्त बॅटिंग करताना 85 करायच्यात 85. श्रेयस इंदुलकरने मारलेले फटके, महेश धुरी ज्याने रायझिंग सनसाठी 2 बॉलमध्ये जेव्हा धाबांची गरज होती 8 आणि नंतर 1 बॉलला धाबांची गरज असताना 4 षटकार खेचला होता. विजयी फटका खेचले होते ज्यावेळेस एक जबरदस्त साईड आपण पाहिलं तर अभिषेक मानेच्या गोलंदाजीवर मारलेला षटकार. कितीतरी वेगवेगळ्या अशा अटीतटीच्या लढती याच मैदानावर झाल्या. उमेश 11 जो फायनल जिंकले त्यावर्षी देखील अवधूत पाटकर होते. ग्लेन वैती असताना देखील त्या 6 बॉलमध्ये 9 धावा डिफेंड करण्यात आल्या होत्या. पहिल्या बॉलला षटकार आल्यानंतर खूप चांगली बॅटिंग केली होती ग्लेनने कमबॅक करण्यासाठी. दुसरं षटक अमोल आणि आता मात्र निश्चितपणे 6 धावांची मोहर लागेल बघूया. मात्र
आतमध्येच पुन्हा एकदा बॉल आहे. एक धाव पूर्ण केली, दुसऱ्या धावेसाठी जातोय अँडी. बघा शेवटपर्यंत बॉल जोपर्यंत पडत नाही खाली तोपर्यंत वाट पाहावी लागेल. आणि तेच या ठिकाणी 2 असे षटकार आपल्याला पाहायला मिळालं की बॅटिंग सुंदर सुरू आहे. ज्या प्रकारचा बॉल मिडल करतोय, टायमिंग करतोय. बाहेरून कोणीही कॉल देऊ नका, अंपायर योग्य तो निर्णय देतील याची नोंद सर्व खेळाडूंनी घ्यायची आहे. आपण फील्ड प्लेसमेंट बघूया. NDFसाठी एक बॅकवर्ड पॉईंट आहे, शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट फाईन लेग. कव्हरचा आता सर्कलमध्ये येतोय, ज्या ठिकाणी रोहित खरातला आपण पाहतोय. त्यानंतर मिड ऑफला संदीप यादव आहे, डीप मिड विकेट, डीप स्क्वेअर लेग. पुढचा चेंडू अमोल, हा मात्र क्लिअर होणार का? त्या पद्धतीने खेळाडू त्या ठिकाणी येतोय आणि खेळाडू बाद होतोय, संधी मिळते, पहिला गडी बाद होतोय. धावसंख्या टोटल आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 17. थँक्यू. 17वर पहिला गडी बाद झाले, नॉट 18. सो 17. द फर्स्ट विकेट डाऊन अँडी अशरफ. आणि आता नवीन फलंदाज येतोय गणेश जाधव. अजून एक आक्रमक हार्ड हिटर फलंदाज आहे. कॅल्क्युलेशन हेच करायचं की उर्वरित ज्या प्रकारचे पॉवर प्लेच्या अनिल घाडी आपलं देखील हार्दिक स्वागत. पूनम राऊत यांचे प्रशिक्षक आणि या मैदानावर जनरल अरुण कुमार वैद्य मैदानावर जी आपण कोचिंग अकॅडमी पाहतो नवनवीन खेळाडूंना तयार करण्या अनिल घाडी आपलं देखील हार्दिक स्वागत. आपणास विनंती करतोय की आपण व्यासपीठावर उपस्थित राहायचं. या मैदानावर ज्या प्रकारची आपण या स्पर्धेसाठी त्यांनी जे योगदान दिलेलं आहे त्याबद्दल आम्ही आयोजकांच्या वतीनं तुमचं मनपूर्वक हार्दिक आभार व्यक्त करतोय. स्वागत आपलं. गणेश जाधव आता आलेले आहेत, डावखुरे फलंदाज आहेत. आक्रमकता आपल्याला पाहायला मिळेल आणि तेच या ठिकाणी समीकरण ठरू शकतं, कारण पॉवर प्ले दुसरं शकील सुरू आहे. अमोल आता मात्र डावे यष्टी बाहेरचा चेंडू. राजेश तळाशिलकर सर वाईट अवांतर धाव घोषित करतायत आणि एका अवांतर धावेने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या 2 पोचते 18. आत्ताच मी म्हटलं की प्रबोधनच्या मैदानावर देखील स्पर्धा आहे या रविवारी. आणि आता मात्र फ्लॅट निश्चितपणे क्लिअर होणार. हा येतोय मच नीडेड षटकार. द टीम रिअली रिक्वायर्ड. व्हॉट अ शॉट, बिग वन. 6 धावा. एक जबरदस्त फटका पाहायला मिळाला. शॉर्ट चेंडू मिळाला आणि निश्चितपणे थोडासा वेळ घेतला आणि त्यानंतर त्या चेंडूला खेळून काढलं. अशा प्रकारचा फटका आपल्याला पाहायला मिळाला. निलेश कोरगावकर यांचं देखील या स्पर्धेला शुभेच्छा आलेल्या आहेत. स्वतः पोलीस दलामध्ये कार्यरत आहेत, फुटबॉलपटू आहेत. पुढचा चेंडू अमोल याचा गणेश जाधवसाठी. हा देखील समोरच्या दिशेला राईट इन स्लॉट, आउट ऑफ द प्लॉट, फेकून टाकलाय. लॉंग ऑनच्या वरून उत्तुंग षटकार. अनदर बिग वन. मॅच इज ऑन. मुंबई किंग्स क्रिकेट लाईफ अकॅडमी रॉयल वॉरियर योद्ध्याप्रमाणे गणेश जाधव आलेत. पहिल्या 2 चेंडूवर 2 षटकार. एकूण धावसंख्या 30. मॅच इज ऑन. अजून किमान 7 ते 8 षटकार. एक कॅल्क्युलेशन करावं लागेल. गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होते. पुढचा चेंडू. हा देखील चेंडू लॉंग ऑफच्या वरून. हा देखील आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने वन बाउंस सीमारेषा बाहेर. खणखणीत दणदणीत घणाघाती हल्ला. चौकार. आवश्यक आहे ती बॅटिंग आता मिळाली. ज्या षटकाची गरज होती. पहिले 2 ते 3 बॉल खूप चांगल्या प्रकारे आपण पाहिले आणि आत्ता बघा काय आक्रमण या ठिकाणी. धावसंख्या पाहता पाहता एकंदर पाहिली तर एकूण धावसंख्या आमचे प्रशांत मला सांगतायत 34 धावा. खूप चांगल्या प्रकारची कामगिरी पाहायला मिळते. ज्या प्रकारे खंबीरपणा पाहायला मिळाला आणि निश्चितच आक्रमण पाहायला मिळते. पुढचा चेंडू अमोलचा. या देखील चेंडूला हो हो हो
गगनचुंबी आउट ऑफ द पार्क तारामंडल में, और यह गेंद 6 रन। जबरदस्त। आयुष्यात आपण पाहतो नेहमी अपयश येतं, कधी पराभव येतात, मध्ये कधी कधी निराशा येते, मात्र का त्यामुळेच पेटून उठतो। धावसंख्या 40, दोन्ही संघाची जर तुलना केली तर एका संघाची 2 ओव्हरनंतर 41 होती, यांची 40, मात्र शेवटच्या 2 ओव्हरमध्ये 7 धावा आल्या होत्या। जसं पहिल्या सामन्यामध्ये शेवटचं प्रमेय पटेलचं षटक निर्णायक ठरलं होतं मेडन, आणि तिथे बॅकफुटला गेला होता संघ राजन ब्रदर्स 11 शिंपोली। आत्ताच मी म्हटलं आयुष्यामध्ये पराभव निराशा आली तर खचून जाऊ नका, यामुळेच पेटून उठतो तुमच्यामधला स्वाभिमान, आणि त्यातून जागी होते तुमच्यामधली जिद्द, एक वेगळी नवीन जिद्द जोश घेऊन गणेश जाधव आले, पहिल्याच बॉलवर सेट होऊन आलेले पूर्णतः, आणि मग उभा राहतो तुमच्यामधला खंबीर आणि अभेद्य माणूस। येणारी प्रत्येक वादळे आपल्याला उद्ध्वस्त करण्यासाठी नसतात, तर आपण काय आहोत याची जाणीव करून देण्यासाठी येतात, आणि जाणीव करून देते गणेश जाधव। आय एम हिअर टू विन दिस मॅच, मॅच इज ऑन। इक्वेशन चेंज होते, 40 धावा संख्या आपण पाहतोय, धावांची गरज आता 45, चेंडू शिल्लक आहे 24। पहिली 2 पॉवर प्लेची ओव्हर्स कंप्लीट झालेली असतात। खूप चांगल्या प्रकारे या ठिकाणी ज्या प्रकारे आपल्याला पाहायला मिळते गोलंदाजीसाठी येत आहेत लेदर क्रिकेट बोरिवली बॉईज या संघासाठी देखील त्यांनी प्रतिनिधित्व केलं। मुंबई पोलीससाठी खेळणारे योगेश ची आपल्याला पाहायला मिळतोय। प्रत्येक यशाच्या मागे एक तात्पुरतं अपयश मन खचून जातं, मात्र पुन्हा एकदा नवीन आशा एक घेऊन आपल्याला पल्लवित करावे लागतील, नवीन आशा आकांक्षांना घेऊन। पुढचा चेंडू आता मात्र हुक करतोय, चेंडू होतोय निश्चितपणे 1 बाउंस, सीमारेषा पार, खणखणीत दणदण्यात दर्जेदार चौकार। तीन हजाराचं पारितोषिक आलंय, 3 चेंडूवर 3 षटकार मारणारा गणेश जाधव साठी सुशांत पावसकर यांच्याकडनं 3000चं पारितोषिक आलेलं आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये गणेश जाधव साठी। हॅट्रिक षटकार, जबरदस्त बॅटिंग, मॅच इज ऑन। एखादी छोटीशी ठिणगी पडली मात्र त्याचा वणवा कसा पेटू शकतो याचं मूर्तिमंत उदाहरण या ठिकाणी दोन्ही बॅट्समन दाखवतात। पुढचा चेंडू आता मात्र चांगल्या टप्प्यावर टाकला, समोर मिळाला, लेग बिफोर विकेट गॉन। ज्या विकेटची गरज होती कमबॅक करण्यासाठी ती विकेट मिळालेली आहे खाडे, डॉक्टर खाडे 11 संघाला। दुसरा गडी बाद। त्या 18 बॉलमध्ये 49 धावांची तुफानी खेळी जी रोहित नार्वेकरच्या नावावर होती। संतोष सक्सेना रॉफने मारलेले षटकार आणि जबरदस्त कमबॅक त्या मॅचमध्ये आपण श्रेयस सिंधुलकरची बॅटिंग पाहिली। याच मैदानात महेश धुरी याने रायझिंग सनला जिंकून दिलं होतं, त्यावेळेस मारलेला शेवटच्या चेंडूवर षटकार, आणि तामोरे आणि राकेश प्रभू यांनी केलेली जबरदस्त बॅटिंग देखील पाहिली। आशिष आगरकरला टार्गेट केलं तर व्हॉट अ शॉट, राईट इन अ स्लॉट, फ्लॅट 1 बाउन्स। हा येतोय अजून एक चौकार। प्रणय खोळी या वर्षी चर्चा ग्रामीण क्रिकेटमध्ये बंदर पाखाडी या संघासाठी ग्रामीण क्रिकेट गाव टू गाव ओपन साठी देखील व्यावसायिक संघासाठी खेळणारा खेळाडू मुंबई किंग्स क्रिकेट लाईफ अकॅडमी रॉयल वॉरियर्स साठी जबरदस्त कामगिरी करतोय। पहिल्याच चेंडूवर येतोय चौकार। धावसंख्या 48। आपला कॉन्फिडन्स देखील सुतळी बॉम्ब सारखा असला पाहिजे, वाजला तर एकदम जोरात आणि नाही वाजला तरी जवळ यायची कोणाची हिंमत झाली नाही पाहिजे। हा कॉन्फिडन्स या ठिकाणी दाखवतोय ज्या प्रकारचा पहिला चेंडू टाइम करतोय आणि काव कॉर्नरच्या दिशेने चौकार। योगेश्वरती आक्रमण आपण पाहतोय। पुढचा चेंडू ओव्हर द विकेट,
आता मात्र कमबॅक करतोय. निश्चितपणे याच टप्प्याची गरज आहे. बॅट्समनचं फुटवर्क, त्याचं पदलालित्य, त्याचं बॉडी बॅलन्स हे ओळखून आता हा टाकलेला चेंडू आपण पाहिला. ज्या प्रकारे ॲक्शन रिप्ले देखील स्क्रीनवर आपण पाहतोय आणि आत्ता ज्या प्रकारे संपूर्ण मैदानात आलेल्या सर्व क्रीडा रसिकांचं, क्रिकेट प्रेमींचं पुन्हा एकदा आम्ही आयोजकांच्या वतीनं राजेंद्र सानप मेमोरियल ट्रॉफी 9व्या पर्वामध्ये हार्दिक स्वागत करतोय. फुलटॉस चेंडू, स्लोअर वन, गती परिवर्तन. मात्र चेंडू जोपर्यंत जातो, एक धाव तर पूर्ण केलेली आहे. चांगला थ्रो. या एका धावेने धावसंख्या पुढे सरकते. टोटल 49-49. अजूनही आपण पाहिलं तर 36 धावांची गरज आहे. एक एक धाव महत्त्वाची, एक एक चौकार महत्त्वाचे, एक एक विकेट महत्त्वाची आहे. राजेंद्र सानप मेमोरियल ट्रॉफी 9वं वर्ष, 9वं पर्व. गेल्या 9 वर्षाचा जर आपण आलेख पाहिला तर निश्चितच उंचावताना आपल्याला पाहायला मिळाला. मुंबईमधली एक अग्रगण्य अशी स्पर्धा म्हणून ज्या स्पर्धेकडे पाहिलं जातं, उत्तर मुंबईतली सर्वांच्या गळ्यातला ताईत असणारी अशी स्पर्धा खेळण्याची संधी आपण या खेळाडूंना पाहतोय. पुढचा चेंडू, फुलरलाईन चेंडू अतिशय चांगल्या पद्धतीने. षटक क्रमांक दुसरं तिसरं ना, खूप चांगल्या प्रकारे कमबॅक करतोय बघा. योगेश जगतापने पूर्ण आपला अनुभव या ठिकाणी दाखवून दिले. फक्त 9 की 8 धावा दिलेल्या आहेत. 18 चेंडू 36 धावांची गरज, 12ची सरासरी आवश्यक. योगेशचं अजून एक षटक. या ठिकाणी राखीव खेळाडू आयोजकांकडे, राखीव खेळाडू नाही, मॅनेजमेंटचे आमचे या ठिकाणी पाणी घेऊन जातील. त्याचप्रमाणे यावर्षी ज्या प्रकारे प्रणय कोळीची आपण बॅटिंग पाहिली तर खूप चांगली कामगिरी रबर बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये AR स्पोर्ट्स रॉयल वॉरियर्स आयोजित ज्या स्पर्धेचं आयोजन मोरवा या ठिकाणी करण्यात आलं होतं. उत्तन या गावाच्या अलीकडे जे ठिकाण आहे त्या ठिकाणी देखील ज्या प्रकारे 11 बॉलमध्ये 39 धावांची तुफानी खेळी. गेल्या वर्षी नॉस्टार चषक 2024चं आयोजन कमलाविहार स्पोर्ट्स क्लब, 3 चेंडूमध्ये मारलेले 3 षटकार, 18 धावांची गरज असताना घणाघाती हल्ला. याच मैदानावर ज्याने या पर्वामध्ये दीपक्षा मेमोरियल ट्रॉफी रबर बॉल स्पर्धेमध्ये जबरदस्त कामगिरी, एक आक्रमक हाफ सेंचुरी, जवळपास 74 धावा कुठल्या होत्या. मी विनंती करेन राखीव खेळाडू मुंबई किंग्स क्रिकेट लाईफ अकॅडमी रॉयल वॉरियर्स, आपण एक इकडे या, जेणेकरून ज्यावेळेस पाण्याची गरज असेल आयोजकांच्या वतीनं जे मॅनेजमेंटवाले तुमच्याशी बोलतील आणि त्यानंतर तुम्हाला आतमध्ये जायचं. रोहित खरात याच्यावर मोठी जबाबदारी. अजून एक, चला लवकर एक खेळाडू या, राखीव खेळाडू रोहित. 18 चेंडू 36 धावांची गरज. पहिला चेंडू आर पार, चेंडू जातोय सीमा पार, खणखणीत दणदणीत ब्रँडेड षटकार. नाव आहे प्रणय कोळी, मॅन फ्रॉम बंदर पाखाडी. षटकार. राह संघर्ष की जो चलता है वही संसार को बदल जाता है, और जिसने रातों से जंग जीती है सूर्य बनकर वही निकलता है. ये नए दौर का सूरज है. बहुत बढ़िया बल्लेबाजी. फिर एक बार सीधे बल्ले के साथ खेला हुआ स्ट्रोक, स्ट्रेट डाउन द ग्राउंड, व्हाट अ शॉट, बुलेट. 4 रन मिलेंगे, रन 4 तो बेड़ा होगा पार. दंदनाता सनसनाता और एक बेहतरीन चौका. देखिए आखिरी दौर में जो 7 रन आए वहां से कमबैक किया तो मोमेंटम शिफ्ट हुआ था, और मुंबई किंग्स क्रिकेट लाइफ एकेडमी रॉयल वॉरियर्स इस टीम को भी पता है, भली बात ही जानते हैं कि अपने पास भी जिस तरह का बैटिंग लाइनअप है, प्रणय कोड़ी इस टीम की कमान संभालते हुए जिसकी ज़रूरत है, और पलक झपकते ही जो बाउंड्री सिक्सर, और रोहित खरात इस गेंदबाज पर काउंटर अटैक. बहुत ही बढ़िया बल्लेबाजी. जो भी करना खुद के दम पे करना, क्योंकि खुद के दम पे रचा गया इतिहास दुनिया याद रखती है. और मौका बनेगा लेकिन उनके ऊपर से नहीं, ओहो नसीब का साथ नहीं मिला. ये तो कमेंट्री बॉक्स को मान वंदना थी पूरी तरह से. योगेश जी के सर के ऊपर से निकलने वाली थी, लेकिन वहां पर रॉड को लगकर गेंद अंदर रही. 1 रन
देखिए अब तक जिस तरह से छक्का आया, फिर चौका, फिर एक 3 बॉल में लगभग 11 रन आए हैं। अब 25 की ज़रूरत है। बहुत ही तगड़ा मुकाबला घमासान चलता हुआ। गणेश जाधव 3 गेंदें 3 सिक्सर के लिए सुशांत पावस्कर की तरफ से 3000 धनराशि का पुरस्कार हमारे कमेंट्री बॉक्स में आया है। और वही गणेश तैयार। अगली गेंद हल्के हाथ से लूज बॉटम हैंड का इस्तेमाल किया, केवल पुश किया, 1 रन तो पूरा किया। जब तक कि वहां पर जाएंगे दूसरे रन के जते वहां पर 2 रन पूरे। बहुत ही बढ़िया रनिंग बिटवीन द विकेट, अच्छा रनिंग बिटवीन द विकेट, अच्छा कॉल था, दोनों के बीच अच्छा तालमेल नजर आया। एंड गुड अंडरस्टैंडिंग, व्हाट अ कॉलिंग बाय बोथ द बैटर। Ganesh Jadhav, the left hand batter, is taking the strike now against Rohit, because Rohit is a left arm bowler, so he has to take the initiative here. On the other hand, good reply has been given by Pranay Khori on the non-striker aim, and 2 runs completed. So score moves to total 62. Next one, left arm over the wicket. Oh, there is a chance, but it's out of the park. Will it be clear? And it's gone out of the park. It's another mighty blow. 6 run. बल्लेबाजी कर रहे हैं। आते ही यहां पर जिस तरह से उन्होंने पूरा सेट होकर आए थे, कोई मौका नहीं दे रहे किसी गेंदबाज को, धज्जियां उड़ा रहे हैं। 30 रन पर खेल रहे गणेश जाधव। अगली गेंद, और फिर एक बार इस गेंद को खेले हैं, लेकिन लॉन्ग ऑन पर खिलाड़ी जब तक कि वहां पर फील्ड करे। 1 रन मुकम्मल। रवि नहीं, संदीप यादव है, और 1 रन के साथ टोटल स्कोर अब 69। 12 गेंदे 16 रन की जरूरत। बहुत ही बढ़िया क्रिकेट। जिस तरह के दोनों बल्लेबाज, इनका ट्यूनिंग अच्छा देखने मिल रहा है, जो केमिस्ट्री के साथ हम देख रहे कि भगवान कहते कि उदास मत होना, क्योंकि मैं तेरे साथ हूं, सामने नहीं पर आसपास हूं। पलकों को बंद कर दिल से याद करना, मैं और कोई नहीं हूं, आपका तुम्हारा आत्मविश्वास हूं। आत्मविश्वास खुद से कहना होगा, स्वतःला सांगावं लागेल की शर्यत अजूनही संपलेली नाही, कारण मी अजूनही जिंकलेलो नाही। 12 चेंडू 16 धावांची गरज। आक्रमकता, अटॅक आणि घणाघाती हल्ला चढवलेला आहे। मात्र बघूया काय घडतंय। 12 चेंडू 16 धावांची गरज कमिटीने त्या ठिकाणी सांगितलेलं आहे। याची नोंद मी फिल्डिंग करणाऱ्या संघाला देखील सांगू इच्छितो। प्रेसी स्पोर्ट्स, प्रेसी अंकल, इनकी बेस्ट बैटर मैन ऑफ द सीरीज के लिए बैट देने वाले हैं। तो सनी भाई यहाँ पर उपस्थित है। सनी भाई को भी यहाँ पर मैं विनती करना चाहूँगा कि आप भी मंच पर आइए। आपका भी हार्दिक स्वागत, वार्म वेलकम सनी सर। प्रेसी स्पोर्ट्स के माध्यम से जो मैन ऑफ द सीरीज जीतने वाले खिलाड़ी को बैट देकर नवाजा जाएगा। बहुत ही बढ़िया क्रिकेट ग्राउंड पर। किसे पता था कि पहले बड़ा तूफान आएगा, और तूफान लेकर आए गणेश जाधव, लेकिन उसके साथ व्हाट अ कंपनी हैज बीन गिवन ऑन द नॉन स्ट्राइकर एंड। व्हेन ही गेट्स द चांस, ही गॉट द बाय प्रणय कोळी। श्रीकांत आता आलेला आहे, आणि श्रीकांतचा मिस टाइम या चेंडू नाही, हा पण षटकार। बघा, मिस टाइम स्ट्रोक होता असं वाटलंच नव्हतं, मात्र ज्या प्रकारची बॅटिंग या ठिकाणी करतोय, कुठल्याच गोलंदाजाला चांस देत नाहीये, आणि घणाघाती हल्ला, आक्रमण, बहुत बढ़िया बल्लेबाजी, क्या कमाल की पारी। 1 साइडेड 1 मैन आर्मी, एक तरफा मुकाबला लेकर चले। नाम है गणेश जाधव। ये अच्छी गेंद, घुमाई हुई गेंद थी, टप्पा गिरने के बाहर निकलती हुई, जिससे कि बल्लेबाज जो राह देख रहे थे कि टप्पे में मिलेगी, लेकिन उस टप्पे पर नहीं थी। नक्कीच थोडासा बाहेर काढणारा चेंडू आपण पाहिला, जो निघाला आणि व्यवस्थित टाइम करू शकला नाही पुढचा चेंडू। आता मात्र गॅपमध्ये फक्त चिप करतोय, पूर्णतः जानबूझकर खेला हुआ स्ट्रोक था। पता है कि गैप है वहाँ पर डीप मिड विकेट पर। 1 रन मुकम्मल, 1 रन के साथ स्कोर 76। अब जीतने के लिए केवल 9 रन की ज़रूरत। 9 धावांची गरज।
मी विनंती करतोय महादेव 11 कांदिवली बॉईज आणि US उमेश 11 या दोन्ही संघाचे संघनायक प्रतिनिधी आपण त्वरित मदन देशमुख यांच्याशी संपर्क साधायचा आहे. मी विनंती करतोय जय श्रीराम संघाचा कर्णधार आमच्या समालोचन कक्षाजवळ यायचा आहे. पुढील मॅचचा आपण लगेच टॉस करणार आहोत. जय श्रीराम. स्ट्राईकला प्रणय कोळी, गोलंदाजीसाठी श्रीकांत आपलं वैयक्तिक दुसरं षटक हाताळतोय. ज्या प्रकारची धावांची गरज 9 आहे. श्रीकांत फुल टॉस फ्लॅट आणि हा देखील येतोय. हाय हँड समान द बिग वन. व्हॉट अ शॉट. षटकार. संघाच्या कॅप्टनला विनंती करतोय अनिकेत सानप आपला कर्णधार त्वरित आपण यायचं आहे टॉससाठी. आणि मी विनंती करतोय सनी भाई प्रेसी स्पोर्ट्स के सनी भाई यहाँ पर उपस्थित है. आपका भी हार्दिक स्वागत. मिस टाइम स्ट्रोक क्या कैच होगा लेकिन ये विजय स्ट्रोक 4 रन. व्हाट अ इनिंग. कमाल की पारी. इस मैच को जीत 3000 धनराशि का पुरस्कार यहाँ पर सुशांत पावसकर यांच्याकडून. गणेश जाधव पहिल्या 3 बॉलला 3 षटकार. 3000 रुपयाची रोख रक्कम आमच्या कॉमेंट्री बॉक्स मधून घेऊन जायची आहे. मी हरीश पंडित सरांना विनंती करेन हे 3000चं पारितोषिक आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच